Hello students, today I am going to ask you some questions, very easy questions. If you want to give answers, then raise your finger, and when you get the permission, that time you will speak. So my first question is, what is most important thing for starting a new business? What is most important thing to build a home? घर बांधण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गरज काय? एखादा बिझनेस करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गरज काय? हां? No. Sit down. What is most important thing to take? Suppose you want to take higher education in foreign countries. Then what we need? What is most important thing? Huh? Engineer? No. Huh? Money. Money is the most important thing for building home, for starting a new business. So, tell me, when we start a new business, that time we want money, but money from where we get money? आपल्याला हे पैसा मिळतो कुठून? हा, exactly right, bank. So students, today we are going to start our new chapter number 10, banks and simple interest. So open your notebooks and look at practice set 40. Very easy practice set. Here are some easy things are given. Very easy problem set. It is also. हे problem set फार सोपा आहे. You know the basic things from banks. तुम्हाला काही बँकेच्या बाबतीतल्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. फर्स्ट बेसिक थिंग इज प्रिन्सिपल. मुद्दल हे फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला एखादी लोन घ्यायचं बँकेतून, तर तुम्ही जी रक्कम घेतात ते तुमचं प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल. किंवा तुम्ही बिझनेस खूप छान चालू आहे आणि तुम्ही तुमचं जे उत्पन्न आहे, नफा, तो सगळा बँकेमध्ये ठेवला, तर ते झालं तुमचं प्रिन्सिपल. लक्षात आलं? बँकेतून तुम्ही एखादी रक्कम घेतलात किंवा बँकेमध्ये तुम्ही एखादी रक्कम ठेवलात, ते झालं प्रिन्सिपल. देन सेकंड इम्पॉर्टंट थिंग इज रेट ऑफ इंटरेस्ट. दर साल दर शेकडा व्याजाचा दर काय आहे? जर तुम्ही बँकेमध्ये काही पैसे ठेवलात, तर बँक तुम्हाला 1 वर्षानंतर तुमचे पैसे तर देती, पण त्याच्यासोबत काही व्याज पण देते. लक्षात आलं का? मग ते कशावर देते? तर रेटवर, रेट ऑफ इंटरेस्ट. तुम्ही जर तुम्हाला हायर एज्युकेशन घ्यायचं म्हणून बँकेतून पैसे घेतलात, तर तुम्हाला बँक त्यांच्या व्याजाच्या दराप्रमाणे तुम्हाला काही व्याज लावते. लक्षात आलं का? त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट ते बँक ठरवत असते. लक्षात आलं? सर्व ज्या नॅशनलाइज बँक असतात त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट एकच असतो, पण ज्या खाजगी सहकारी बँक असतात त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट वेगळा असतो. त्याच्यानंतर आणखीन एक तिसरी महत्त्वाची बेसिक गोष्ट आहे, ते तुम्हाला सांगतो, ते म्हणजे टाईम. नंबर ऑफ इयर्स. आलं का लक्षात? त्यालासाठी वेळ. तुम्ही बँकेमध्ये पैसे ठेवलात, किती काळासाठी ठेवलात, ते टाईम असते किंवा नंबर ऑफ इयर्स. तुम्ही बँकेतून पैसे घेतलात, पण किती काळासाठी पैसे घेतलात, ते असते नंबर ऑफ इयर्स. समजलं? आणि जर समजा तुम्ही बँकेतून 1,00,000 रुपये घेतलात, तर तुम्हाला 1 वर्षानंतर बँक म्हणते तुम्ही 1,10,000 रुपये द्या. लक्षात आलं? तर ते जे 10,000 वर जे जास्त देतात ते असते इंटरेस्ट. लक्षात आलं? तर आपल्याला जे शिकायचं आहे ते कोणतं इंटरेस्ट शिकायचं आहे? सिम्पल इंटरेस्ट शिकायचं आहे सगळ्यांना. मग आता अभ्यासासाठी तुम्ही तयार आहात? चला तर मग आता प्रॅक्टिस सेट 40 मधला पहिला क्वेश्चन पाहूया. लिहून घ्या. So students, look at practice set 40 and question number first. What is question number first? If Rihanna deposits 1,500 rupees in the school fund at 9 PCPA for 2 years, what is the total amount she will get?
So, students, it is very, very easy question. Look at. In this problem, we have some given data. आपल्याला काही दिलेली माहिती आहे. So, let's start answer. आपण उत्तराला सुरुवात करूया with given information. आपल्याला given information काय काय दिली आहे त्याच्यावरून. First, principal. What is the principal? रिहाना's principal is 1500 रुपीज. तिनं जी संचयिका होती त्याच्यामध्ये 1500 रुपये जमा केले. सो P is 1500 रुपीज. Then next, what is rate of interest? 9 PCPA. 9 PCPA. Then what is another given information? Time. Time means number of years. 2 years. Okay. So this is our given information. Now we want to know the total amount. आता आपल्याला इथं काय काढायचं आहे? टोटल अमाऊंट. मग आपल्याला टोटल अमाऊंट काढण्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला पहिल्यांदा सिम्पल इंटरेस्ट काढावं लागेल आणि सिम्पल इंटरेस्ट काढलं तरच आपल्याला टोटल अमाऊंट मिळते. सो व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ टोटल सिम्पल इंटरेस्ट? तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे सिम्पल इंटरेस्ट स्ट्रक्चर. मग लिहायचं त्याच्या खाली वी नो सिम्पल इंटरेस्ट is equal to P into R into T divided by 100. It is the structure of simple interest. हे आपलं सूत्र आहे. मग आता याच्यात किमती भरायच्या. मग Pचं किती किंमत आहे? 1500 इंटू Rचं किती आहे? 9 आणि Tचं नंबर ऑफ इयर्स म्हणजे T टाईम 2 डिवायडेड बाय 100. मग आता इथं काटाकाटी करा. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. उरलं काय? 15 गुणिले 9 गुणिले 3 सॉरी 2. 15 दोन्ही 30 आणि 30 गुणिले 9 बरोबर किती आलं? 9 त्रिक 27. 270 270 रुपीज. आता हे काय आलं? 270 रुपीज काय आलं? इंटरेस्ट. आपल्याला काय पाहिजे? टोटल अमाऊंट. मग टोटल अमाऊंटचं स्ट्रक्चर ते पण माहिती तुम्हाला. लिहा टोटल amount means A is equal to P plus I. हे लक्षात आलं का हे स्ट्रक्चर? P plus I. A is equal to P plus I. मग P किती दिलं आहे आपल्याला? प्रिन्सिपल. प्रिन्सिपल किती आहे? 1500 प्लस I किती आलं आहे? इंटरेस्ट. हे बघा हे I आहे. लक्षात आलं का? 270 रुपीज. आणि मग टोटल अमाऊंट किती होईल? 0771 1770 रुपीज. लक्षात आलं? मग सगळ्यात शेवटी काय लावायचं? रिहाना विल गेट टोटल अमाऊंट. देअरफॉर रिहाना विल गेट टोटल अमाऊंट is 1770 rupees. So I think you have done this answer.